130 आहे, हा कमी आहे. विश नको करू, येतं लगेच. ओय, नको. गाडी हलवायला लागली. आपला एक तास 2 तासापूर्वीच प्लॅन झालाय आणि आता चाललो आपण ग्वालियरला. कोण कोण चाललोय? रोहनदादा आहे, सौरभ नवीन आहे आपल्यासोबत आणि विराज तर आहे तुम्हाला माहिती. आणि गाडीतनं आपण चाललोय बाय रोड आणि जवळजवळ 1200 किलोमीटरचं अंतर आहे आणि आपल्याला एक 24 तासात पूर्ण होईल असा एक अंदाज आहे. आपण जाता जाताच बघू. परत चल जाऊ का? मिस नको करू, येतं लगेच. ओय, नको. येतोय. हा 1186 किलोमीटर दाखवतोय, हा 130 आहे, हा कमी आहे, ह्याला फॉलो करू. आपला आता मॅप झालाय व्यवस्थित. रूट कुठनं जायचं हे डिस्कशन चालू होतं तर ते झालंय. आता डायरेक्ट नॉन स्टॉप पोचल्यावर तुम्हाला फोन करतो. पेट्रोल भरायला थांबले पेट्रोल पंपावर. आता काच पुसायचं पण चालू आहे. गाडी हलवायला लागते. अरे ते भरायला नको का पूर्ण? बाद झालं हो, बाद झालं. बाहेर ते झाली फुल झाली गाडी. आता फुल गाडी. हे अजून पुसतं ते 3240 झाले. ही गाडी उलटी चालली आहे आणि 2 मिनिटासाठी असं वाटलं विरुद्ध दिशेने येते, त्याच्यामुळे थोडस गडबड झाली. जरा जास्तीच गडबड झाली. दिशेने आला पण काय नाही, चला चांगलं होतं. समजतं काय असे अनुभव अलर्ट झालो आता, त्यामुळे अनुभव येतात अधून मधून. सगळ्याची झोपा उडल्या यासाठी मध्येच यावं लागलं. आणि काही म्हणलं होतं थेट भेटू, पण या गोष्टीमुळे यावं लागलं. आता आपण जेवण करायला व्हेज चौधरी ढाब्यावर थांबलोय. जवळपास आपण संगमनेरच्या जवळ आहे. गाडी लावून आता चालू आहे सगळ्या बाटल्या बिटल्या काढणं. बाद झालं 2. गाडी लावून येतं आता मस्त जेवण वगैरे करू. वाजलेत आता 12 वाजलेत जवळपास. आता आपण ज्या ढाब्यावर थांबलोय तिथं हे ऑथेंटिक असं हे मागवलंय, शेवभाजी. आणि या आपल्या ढाब्यावर थांबण्याचं कारण म्हणजे इथं ट्रक जर बघितले तर जवळजवळ 25 ते 30 ट्रक थांबलेत. आणि अशा ढाब्यावर खूप चांगलं जेवण भेटतं असा आमचा समज आहे. आणि हा समज खरा ठरला आहे, कारण हे जेवण खूप क्वालिटी आहे. नाही तिकडं आम्ही जेवतो मग बोलू आपण. जेवण वगैरे झालं. आता इथं बसलो होतो आपण. गाडी चालू करून आता निघायचं. थंडी खूप येतं. आता डायरेक्ट चंद्र दिसतोय का? एवढे ट्रक आहे इथं जाऊ आपण डायरेक्ट. आत्ता आपण जरा थांबलोय. हा धुळे टोल नाका आहे. धुळे टोल नाक्यावर जरा म्हणलं एक फ्रेश होऊ, वॉशरूम वगैरे यूज करू. तिथं बघू कसं आहे. वाजलेत पहाटेचे 4 वाजलेत आता. आपण चाललो आहे आता ऑफिसमध्ये. आत्ता सकाळचे वाजलेत 6. आपण आलो आहे आता कॉफी प्यायला सेंदवा गावात. तिथं बसले सगळे. एकदम कडाक्याची थंडी आहे. गाडी तिथं लावली. आता आपण कॉफी पिऊ. गुड मॉर्निंग. काहीच कचरा नाही. दर्शन सुंदर गुड मॉर्निंग झाली. कसं वाटतंय सौरभ? मस्त वाटते. प्रसन्न वातावरण आहे. नर्मदेचं दर्शन झालंय. आपण मध्य प्रदेशची बाउंड्री आता पास केली आहे. आता मध्य प्रदेशमध्ये पोहोचलोय. तो सनराईज दिसतोय. एकदम सुंदर सनराईज आहे. मध्य प्रदेशमधला सनराईज आहे. आपल्याला अजून इंदोर 70 किलोमीटर दाखवतोय. इंदोरला आलोय. डिझेल भरायला गाडी थांबवली पण थोडंसं हलून 5,000 पर्यंत झाले. आता डिझेल पुढे जायचं आहे. आपल्याला नाश्त्याला थांबायचं. एका पंपावर आपण थोडासा नाश्ता करायला थांबलोय. नाश्ता, घरचा नाश्ता. घरचं पौष्टिक एकदम खतरनाक दिले आम्हाला करून. पराठे, पराठे, चीज पराठे, खाकरा आहे, पीनट बटर आहे. हे सगळं एका पेट्रोल पंपावर थांबलंय. गाडी तिथं लावली
आणि असंच एक वेगळाच एक एक्सपिरियन्स घेतो, एक आनंद घेतो की हायवेवर थांबून घरचा नाश्ता खायचा एक वेगळा आनंद चालू आहे. आता आपलं आत्ता जवळजवळ 600-750 किलोमीटर आपण आलो आहे पुढं. अजून जवळपास तेवढंच किलोमीटर आपल्याला पुढं जायचं आहे. बघू आता किती वेळ लागतो. अजून जवळपास किती 300 किलोमीटर आहे आणि पोचायचा टाईम दाखवते 4:30. पण काल रात्री 8 वाजता निघालो आहे. अजून कंटिन्यू गाडी चालवते ते आणि पोचायचं अजून एक 4 वाजेपर्यंत पोचू आपण. आणि पण विशेष म्हणजे रस्ते एवढे सुंदर आहेत की काय चालवायचं पण कंटाळा येत नाही आणि बसायचं पण काहीच कंटाळा येत नाही. गाडी पण कम्फर्टेबल आहे त्याच्यामुळे काय ठीक आहे. तेवढं काय काहीतरी इश्यू झाले. नाही अरे पोलीस बघ केवढे मोठा इश्यू झालाय काहीतरी. पंप तोडायचं काहीतरी. जेवायसाठी एका ढाब्यात थांबलो आपण फायनली. आहे का जेवण? चांगलं 2-4 म्हणजे चांगले जेवायसाठी थांबलो आपण. आता दिसतोय तो प्रॉपर ढाबा आहे एकदम इथला ऑथेंटिक. इथलं किचन बघा कसं आहे. आणि ह्याच्या जर बॅक साईडला गेलो आपण, बॅक साईडला गेलो तर असं एकदम प्रॉपर मध्य प्रदेशमधलं एकदम फीलच येतो. ढाब्यावरचं जेवण आहे, क्वालिटी आहे का खरं बोगस आहे. एक नंबर. या ढाब्यावर जायचं नाही, जेवण क्वालिटी एकदम गावरान कोंबड्याचं आहे. आपल्या इथल्यासारखं बॉयलर वगैरे काही भेटत नाही तर मस्त झालं जेवण वगैरे चालू आहे अजून. पण आता जेवण वगैरे उरकून आता ग्वालियरच्या दिशेने निघालोय. शेती जर बघितली ना, एवढी लांबपर्यंत शेती आहे ना, एकदम सुंदर असं सुजलाम सुफलाम भारत दिसतोय आपला. एवढ्या वेळ आम्ही प्रवास करतोय, जवळजवळ आता किती तास झाले, 20 तास झाले, पण आम्हाला कंटाळा आला नाही अजून. पण कंटिन्यू आम्ही गाडी चालवतोय, अजिबात कंटाळा आलेला नाही. येस, रात्री 8 वाजल्यापासून सर्वात मेन आम्ही गाडी चालवतोय. आम्हाला कुठंच आता तेवढंच करायचं, अडचण आली नाहीये. इतका छान प्रवास होतो. आता वाजले 7. आता जस्ट आपण ग्वालियरमध्ये पोचलोय आणि एक हॉटेल बुक केलं, इथं थांबलोय असं. आणि इथून हे रस्ते आहेत असे, तिकडं मागं अशी गाडी पार्क केली आहे. तर बघू आता आपण इथं आराम करणार आहे, कारण आपण 24 तास गाडी चालवली आहे सलग. 24 तासानंतर आत्ता पोचले, नंतर मग आराम करून उद्याच आपण सगळं एक्सप्लोअर करणार आहे ग्वालियर सगळं. आत्ता तरी सध्या आराम करायचा आपल्याला, कारण खूप म्हणजे खूप कंटाळा आला आहे. सगळेच कंटाळले. आता जेवायचं, थोडंसं खायचं आणि आराम करायचा.